बहिणी योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे आणि या कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील अनेक मंत्री हे उपस्थित असतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केल्यापासूनच महिलांमध्ये एक वेगळा आनंद आणि उत्साह आम्हाला पाहायला मिळाला। या महिन्यातल्या ज्या पात्र लाभार्थी होते त्यांच्या पहिला लाभ वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला आणि आज नागपूरमध्ये या वचनपूर्तीचा दुसरा सोहळा आयोजित होत आहे, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांचा लाभ वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि आपण बघू शकता की मोठ्या संख्येने महिला कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यांच्याकडून या योजनेचा लाभ मिळाल्याचा आनंद व्यक्त होताना दिसत आहे। मी अनेक माता भगिनींसोबत संवाद साधला आणि अनेकींनी मला 3000चं जे DBT झालंय त्याच्यातून आपण काय काय केलं आणि बऱ्याच दिवसांपासून काय काय त्यांच्या इच्छा अपूर्ण होत्या आणि तो जो मिळालेला लाभ आहे त्याच्यातनं त्यांनी त्या पूर्ण केला, याचा हे ऐकून आम्हाला नितांत आनंद आहे। वेगळा अनुभव तुम्ही महिलेकडून ऐकला असा, 3000 त्याने काहीतरी वेगळा अनुभव घेतला, काहीतरी वेगळं केलं? मला एका महिलेने सांगितलं, मी तिच्यासोबत संवाद साधत असताना, की माझी बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की माझी स्वतःची सायकल असावी आणि मला 3000 ज्या वेळेला DBT झाले त्यावेळेला मी पहिली ती सायकल विकत घेतली।